नमस्कार, जावेद तांबळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एका विषयासाठी मी सध्या व्हिडिओ बनवलेला आहे. तो विषय आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्या शिक्षण सेवक रद्द संदर्भात सुनावणीचं काय झालं. उद्या 2 तारीख उद्या याची सुनावणी आहे. आपल्याला कल्पना आहे की जूनची तारीख आपण ते मेन्शनिंग दाखल करून वकिलांना सांगून त्या ठिकाणी ती तारीख जी आहे ती लवकर घेतलेली आहे. आता यात उद्याच्या तारखेला नेमकं होणार काय अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. अनेकांचे मेसेज येत आहेत, अनेक वेगवेगळ्या ग्रुपवर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला कल्पना आहे की एक सुनावणी ऑलरेडी झालेली, ती सकारात्मक होती. आपल्यासाठी रिप्लाय दाखल करण्यासाठी, ॲफिडेव्हिट सादर करण्यासाठी शासनाला कोर्टानं सांगितलं होतं. मात्र अद्याप तरी ॲफिडेव्हिट शासनाकडून दाखल झालेलं नाहीये. त्यामुळं उद्या होणाऱ्या सुनावणीमध्ये काय होईल याचा थोडक्यात अंदाज आपल्याला बांधायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. मात्र उद्या सुनावणी जरी झाली तरी सुद्धा आपल्याला त्याच्यातून काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. भले तो ठोस निर्णय नसेल, पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी दिशा मिळेल एवढं मात्र निश्चित आहे. आणि ती दिशा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. ज्या वेळेला मागची सुनावणी होती आपली आणि सुनावणीच झाली नाही, प्रत्यक्ष जी केस आहे ती सुनावणीपर्यंत आली नाही, तो नंबर आपला आला नाही, त्यामुळे पुढची तारीख मिळालेली होती. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं वकिलांसोबत चर्चा झाली, त्यानंतर कोर टीमची मीटिंग झाली आणि त्यामध्ये काही गोष्टी ठरवण्यात आल्या, काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आणि मग नेमक्या कोणत्या मुद्द्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे, कशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी सकारात्मक घडवून आणायच्या आहेत, या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. काहीतरी आपण योग्य दिशा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि पदरात आपल्याला काहीतरी पाडून घ्यायचं आहे. आणि राहिला विषय आता एक दुसऱ्या बाजूला अशी चर्चा सुरू आहे की आता झालं 1 वर्ष राहिलेलं आहे, असं तसं तेही संपून जाईल. त्यामुळं पण आपली मागणी, भूमिका समजून घ्या. एकतरी आपण 3 वर्षाचा शिक्षण सेवक अगदी नंतर अगदी शेवटच्या 6 महिन्यात जरी तो रद्द झाला तरी सुद्धा आपण या ठिकाणी मागण्या ज्या आहेत त्या आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत. एकतरी हे जे 3 वर्ष आहेत ते आपल्या याच्यामध्ये सेवा ज्येष्ठतेमध्ये लागू करावेत. त्यानंतर आपली जी वेतन श्रेणी आहे त्यामध्ये ते ही 3 वर्षे जी आहेत ते ॲड करावेत. अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. अनेक गोष्टी आपण यापूर्वी सुद्धा सांगितलेल्या आहेत, या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, आणि काही वेळेला मीटिंग घेऊन सुद्धा आपण नेमक्या कोणत्या मागण्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते सविस्तरपणानं राज्यभरातल्या सर्व शिक्षण सेवकांच्या समोर ते मांडलेलं आहे. त्यामुळं असं कृपया करून मला अशी विनंती आहे की राहिलं आता एवढेच दिवस राहिलेले आहेत किंवा 1च वर्ष राहिले किंवा 6च महिने राहिलेत, अशा चर्चा करू नका. आपल्याला या केसच्या माध्यमातून निश्चितपणानं खूप सकारात्मक गोष्टी होणार आहेत एवढं मला वाटतंय. दुसरा एक मला महत्त्वाचा मुद्दा यावरून असा एक सांगायचा आहे, तो असा आहे की ज्या वेळेला 55-60% निकाल या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं दिला, सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं तो वर्डिक्ट सांगितलेला आहे त्याच्यावरून खूप तर्कवितर्क, चर्चा, अमुक तमुक, म्हणजे राज्यभरातलं इतकं वातावरण काही 3-4 दिवसामध्ये बदललं की आपण शिक्षण सेवकांची रद्दसाठी आपण प्रयत्न करतोय. शिक्षण सेवकांची आपण एक याचिका दाखल केली आहे, हे सुद्धा, याचा सुद्धा काही लोकांना विसर पडला आणि केवळ त्याच मुद्द्यावर चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं. मला असं म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे, शासन योग्य ती कार्यवाही त्या ठिकाणी काय करणार आहे हे अद्याप तरी त्यांनी जाहीर केलेलं नाहीये. त्यामुळं कृपया ते अद्याप त्यांनी काहीच परिपत्रक काढलेलं नाही, शासन निर्णय कुठला आलेला नाहीये. त्यामुळं याच्यावरून वातावरण केवळ गढूळ करण्यापेक्षा किंवा पॅनिक अवस्था तयार करण्यापेक्षा मला वाटतं की त्या गोष्टी ज्या आहेत त्या शासन योग्य त्या पद्धतीने निर्णय घेईल. ज्या पद्धतीनं त्यांना कोर्टानं आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीनं ते करतील. त्याच पद्धतीनं ते काही न्याय विधी सेवा प्राधिकरणाचा सल्ला घेतील, वाटेवर काही, तो शासनाचा एक भाग आहे, तो घेतील. पण अजून काही त्या ठिकाणी हालचाल नसताना अशा पद्धतीनं चर्चा करणं, मला वाटतं की आपण आपल्या फोकसवरून, आपल्या लक्ष्यावरून आपण विचलित होतोय असं मला वाटतं. त्यामुळं मला असं वाटतं की सध्या तरी शिक्षण सेवक संदर्भात आणि तो रद्द करण्यासंदर्भात म्हणजे बेसिक वेतन किमान तो रद्द नाही झाला तर बेसिक वेतन किमान मिळावं, फरक मिळावा, या सगळ्या गोष्टीच्या ज्या मागणी आहेत आपल्या त्याच्यावर आपण फोकस करूयात असं मला वाटतंय. आणि उद्याच्या तारखेनंतर एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. यासाठी राज्यभरातल्या शिक्षण सेवकांची एकजूट
फार महत्त्वाची आहे. कुठेही लक्ष विचलित न होऊ देणे हे आपलं काम आहे. आणि मला वाटते आपण सगळे सुज्ञ आहोत, जेवढे शिक्षण सेवक आहात आपण सगळे सुज्ञ आहोत. आपल्याला कल्पना आहे की कुठं लक्ष ठेवायचं आहे, कुठून आपल्याला फारसं लक्ष द्यायचं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फोकस आपल्याला एक शिक्षण सेवक रद्द संदर्भात ठेवूयात. उद्याच्या तारखेनंतर एक भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि त्या भूमिकेतून आपल्याला पुढे जायचं आहे. त्या पद्धतीनं पावलं उचलायची आहेत आणि यासाठी राज्यभरातल्या सगळ्या शिक्षण सेवकांची एकजूट फार महत्त्वाची आहे, त्यांची साथ फार महत्त्वाची आहे. तर आणि तरच आपण हा लढा जिंकू शकू असा मला वाटतंय आणि खात्री आहे की तुम्ही सर्वजण यामध्ये एकजुटीनं काम कराल, एकजुटीने सर्वांना तुम्ही साथ द्याल असं अपेक्षा करतोय. आणि काही तुमच्या शंका असतील तर निश्चितपणाने विचारा. उद्याच्या सुनावणीनंतर पुढील दिशा काय असणार आहे हे सविस्तरपणाने मी तुम्हाला निश्चितपणाने सांगेन. धन्यवाद.